बाबा, हम्म, ते ना इलेक्शनच्या काळात ना हम्म. एकच शब्द सारखा ऐकू येतोय सगळीकडे, विकास. पण एखाद्या शहराचा विकास झालाय हे कसं ओळखायचं? हे बघ, विकास म्हणजे ही वरवर दिसणारी प्रगती नाही, तर येणाऱ्या पिढीचा विचार करून घेतलेला निर्णय म्हणजे विकास. आता आपलं पुण्याचंच बघ ना, त्या काळी लोक ऑफिसला सायकलवरनं जायचे, रस्ते छोटे होते, उद्योगधंदे छोटे होते. पण आता बघ ना, पुण्याची केवढी प्रगती झाली आहे. म्हणजे आता रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो देखील केवढं काही बदललंय ना. बरोबर, मेट्रो याची पायाभरणी अजितदादांनीच केली होती. भविष्यात होणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करून त्यांनी हा निर्णय आधीच घेतला होता. आता पुण्यात मेट्रो म्हणजे केवळ वाहतूक नाही, तर तो शहराच्या शिस्तीचा एक पाया बनलाय. म्हणजे मी जे ऐकलंय ना की अजितदादा कुठलाही निर्णय रेंगाळत ठेवत नाही, पटकन निर्णय घेतात आणि कामाला सुरुवात करतात. बरोबर, त्यांनी पुण्याच्या विकासाचा हा आराखडा 2013 सालीच प्रस्थापित केला होता. पण त्याच्यासोबत वाहतूक, PMT, PCMT मर्ज, रस्ते, शिक्षण इतक्या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे अजितदादांनी विचार केलाय. हे सगळं फक्त बजेटमधून नाही, तर व्हिजनमुळे होतं. नगरपट्टा हे जे मॉडेल आहे ते पण अजितदादांच्याच विकासाचा भाग आहे का हो? एक्झॅक्टली, स्पेशल इंटिग्रेटेड टाउनशिप प्रकल्प हे त्यांचं विजन होतं. कारण पुण्याला औद्योगिक क्षेत्रात झेप घेणारं शहर त्यांना बनवायचं होतं. अजितदादांनी पुण्यासाठी एवढं केलंय, माझा नक्की विश्वास आहे येत्या काही काळात पुण्याला आकर्षक पर्यटन स्थळ कसं करता येईल, कायदा सुव्यवस्था कशी सुधारेल, वाहतूक कोंडी कशी थांबेल, कचरा व्यवस्थापन कसं करता येईल यावर ठोस निर्णय अजितदादाच घेऊ शकतात. तर थोडक्यात काय, विकास म्हणजे अजितदादा पवार, पुण्याची प्रगती राष्ट्रवादीची शाश्वती.